नमस्कार स्टुडंट्स, मी डॉक्टर सुनीता. गावाकडलं सायन्स या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 11th फिजिक्स चॅप्टर 1 युनिट्स अँड मेजरमेंट. सर्वप्रथम आपण या चॅप्टरमधील की पॉईंट्स बघू. की पॉईंट्स म्हणजे महत्त्वाचे पॉईंट्स, असे पॉईंट्स जे बोर्डच्या एक्झाममध्ये तसेच नीटसाठी महत्त्वाचे आहेत. या पेजचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. यावरून तुम्हाला लक्षात येईल की या धड्यातील कुठले पॉईंट्स किती महत्त्वाचे आहेत. या की पॉईंट्सपैकी फिजिकल क्वांटिटी, युनिट्स आणि डायमेन्शन्स हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चॅप्टर फर्स्ट, युनिट अँड मेजरमेंटला. युनिट्स आणि मेजरमेंट हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ठाऊक पाहिजे फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. फिजिकल क्वांटिटीला आपण मराठीत काय म्हणतो? भौतिक राशी. अ फिजिकल क्वांटिटी इज अ क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड अँड एक्सप्रेस न्यूमरिकली विथ अन युनिट. म्हणजे काय तर फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं किंवा भौतिक राशी कशाला म्हणायचं, तर अशी राशी की जी आपल्याला मोजता येते आणि नंबरमध्ये युनिट्ससह ती एक्सप्रेस करता येते, म्हणजे सांगता येते. हे हा विथचा सिम्बॉल आहे. विथ पूर्ण विथ असं लिहिण्याऐवजी असं लिहिलं जातं. फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो आपण? जी राशी मोजता येते. मला खूप दुःख झालं, मोजता येईल का तुम्हाला किती दुःख झालं? 2 लिटर, 4 लिटर, 5 किलो, 10 किलो? नाही. मग दुःख ही फिजिकल क्वांटिटी आहे का? नाही. मला तू खूप आवडते, आवडणं ही फिजिकल क्वांटिटी आहे का? नाही, कारण ते आपण मोजू शकत नाही आणि नंबरमध्ये लिहू शकत नाही. मग ज्या ज्या गोष्टी आपण मोजू शकतो आणि नंबरमध्ये लिहू शकतो त्या सगळ्यांना काय म्हणतात? फिजिकल क्वांटिटी. आलं लक्षात? आता फिजिकल क्वांटिटी ह्या 2 प्रकारच्या आढळतात. कोणत्या कोणत्या? फंडामेंटल आणि डिराइव्ड. फंडामेंटल म्हणजे काय तर मूलभूत, बेसिक. मग आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं बरं? फिजिकल क्वांटिटी बघितलं आपण. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय तर ज्या गोष्टी मोजता येतात आणि नंबरमध्ये लिहिता येतात त्या सगळ्यांना आपण म्हणतो फिजिकल क्वांटिटी. इथपर्यंत क्लिअर आहे? पण मग आता त्यातल्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज कोणाला म्हणतो? गुड. फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड इंडिव्हिज्युअली, म्हणजे ती एकटी पण मोजता येते. लांबी मोजायची, पट्टी घ्या किंवा टेप घ्या, मोजा, लिहिता येते. मास मोजायचे, वजन करा त्याचं, बरोबर. टाईम मोजायचं आहे, घड्याळ बघून टाईम लिहा, मोजा. ह्या सगळ्या काय आहेत? इंडिव्हिज्युअली मोजता येणाऱ्या क्वांटिटीज आहेत. अँड म्हणजे काय की त्या डिपेंड नाही दुसऱ्या क्वांटिटीवरती, ती इंडिव्हिज्युअली ती मोजता येते आपल्याला. मग ज्या क्वांटिटीज इंडिव्हिज्युअली मोजता येतात, ज्या मोजण्यासाठी इतर दुसऱ्या कुठल्याही राशींची गरज पडत नाही, अशा सगळ्या राशींना आपण काय म्हणतो? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. बरोबर. मग आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज किती आहेत? 7. गुड. कोणकोणत्या? त्या 7 क्वांटिटीज: लेंथ म्हणजे लांबी, मास म्हणजे वस्तुमान, टाईम म्हणजे वेळ, टेम्परेचर म्हणजे तापमान, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? विद्युत प्रवाह, अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय? पदार्थाचे प्रमाण, अँड ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय? प्रकाशाची तीव्रता. बरोबर. मग आता ह्या 7 काय आहेत? फंडामेंटल क्वांटिटीज. यांना फंडामेंटल का म्हटलंय आपण? कारण त्या आपल्याला इंडिव्हिज्युअली मेजर करता येतात आणि त्या मेजर करण्यासाठी तर दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीची गरज पडत नाही, म्हणून यांना आपण म्हटलंय फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. राहील लक्षात? आता दुसरा प्रकार आहे फिजिकल क्वांटिटीचा कुठला? डिराइव्ड, ज्याला मराठीत आपण म्हणतो व्युत्पन्न मूलभूत राशी. काय म्हणतो आपण याला? व्युत्पन्न मूलभूत राशी. व्युत्पन्न म्हणजे कशापासून तरी ते उत्पन्न झालंय, डिराइव्ड झालंय, शोधलंय आपण. मग डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय तर अशा क्वांटिटीज की ज्या 2 किंवा त्यापेक्षा अधिक फंडामेंटल क्वांटिटीजच्या कॅल्क्युलेशन्स नंतर आपण ते डिराइव्ड केले, कॅल्क्युलेशन्स नंतर आपण ते मिळवलेले. मग हे कॅल्क्युलेशन कधी डिव्हिजन असू शकतं, कधी मल्टिप्लिकेशन असू शकतं, कधी दोन्ही असू शकतं. बरोबर. मग डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीची व्याख्या काय होईल? आर दी फिजिकल क्वांटिटीज विच डिराइव्ड बाय 2 or more फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन. म्हणजे मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन कोणाचं? फंडामेंटल क्वांटिटीजचं करून आणि मग आपण ज्या राशी मिळवतो त्यांना आपण म्हणतो डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. जसं फंडामेंटल ह्या काय असतात? इंडिपेंडंट क्वांटिटीज असतात. डिराइव्ड क्वांटिटी इंडिपेंडंट असतात का?
नाही. त्या कोणावर डिपेंड असतात? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवरती. आलं लक्षात? जसं लेंथ आहे, लेंथ लांबी मीटरमध्ये मोजतो आपण, टाईम सेकंडमध्ये मोजतो. पण मग जर आपल्याला वेलॉसिटी काढायची, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग डिस्प्लेसमेंट कशात मोजणार आपण? लेंथ. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आहे ना, ती लांबी आहे ना ती, मग ती मीटरमध्ये मोजतो. टाईम कशात मोजतो आपण? सेकंडमध्ये. मग व्हेलॉसिटीचं हे काय होईल? SI युनिट काय होईल? मीटर पर सेकंद. बरोबर ना? हे त्याचं SI युनिट झालं ना. आलं का इथपर्यंत लक्षात? फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, त्या किती आहेत, आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, हे लक्षात आलं असेल. आता आपण वळूया युनिट्स म्हणजे काय. युनिट्सला मराठीत काय म्हणतो आपण? एकके. युनिट इज इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड रेफरन्स स्टँडर्ड. म्हणजे काय? युनिट हे काय आहे? इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातनं ते स्वीकारलं गेलेलं आहे, त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. मग युनिट आपण कशासाठी वापरतो? तर एखादी फिजिकल क्वांटिटी मोजली आहे आपण, ती किती आहे हे त्या युनिटशी कम्पेअर करून मोजतो. म्हणजे समजा एक आपण साखर घेतली आपण 2 किलो. 2 किलो आणि त्याचं युनिट काय SI युनिटचं? वस्तुमानाचं वजनाचं SI युनिट काय? किलोग्राम. बरोबर. मग किलोग्राम, मग 1 किलोग्राम म्हणजे किती? 1000 ग्रॅम. बरोबर. हे स्टँडर्ड ठरलेलं आहे ना, सगळ्यांनी मान्य केलं आहे ना, की एक सगळीकडे, मग भारतमध्ये जा, नाही तर जपानमध्ये जा, नाही तर अमेरिकेत जा, 1 किलो म्हणजे किती ग्रॅम राहील? 1000 ग्रॅम. बरोबर. मग 2 किलो म्हणजे किती झालं? 2000 ग्रॅम. बरोबर. मग आपण आता ही कशाबरोबर मेजर केलं? ते जे स्टँडर्ड ठरलं 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम, त्या स्टँडर्डशी आपण जे मोजलंय त्याची तुलना केली ना. आपण 2 किलो मोजलंय, 2 किलो मोजलंय म्हणजे 2 गुणिले 1 किलोचं जे स्टँडर्ड आहे, 2 दुप्पट झालं ना, आपण 2 वेळा त्याची गणना केली ना, मग 2000 ग्रॅम झालं. काय? हां, आलं का लक्षात? मग आपण युनिट्स कशासाठी मोजतो? तर एखादी फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करायला, ती दर्शवायला. मग आता जसं आपण बघितलं फिजिकल क्वांटिटीचे प्रकार असतात 2, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. बरोबर ना? मग तसंच या फिजिकल क्वांटिटीचे जे युनिट्स आहेत त्यांचे पण 2 प्रकार पडतात. कुठले? फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड युनिट्स. आता दोन्हींची व्याख्या सोपी आहे. तुम्हाला माहिती आहे की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणत्या? त्या फिजिकल क्वांटिटीचे जे SI युनिट्स आहेत त्या सगळ्यांना आपण काय म्हणणार? फंडामेंटल युनिट्स. बरोबर. मग किती फंडामेंटल क्वांटिटीज आहेत? 7. मग फंडामेंटल युनिट्स किती असतील? 7. बरोबर. मग आता हे जे फंडामेंटल युनिट्स आहेत ते कोणते कोणते, त्याचे सिम्बॉल, हे सगळं बघण्याआधी आपण एकदा सिस्टीम ऑफ युनिट समजून घेऊ. सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे काय? तर मापन पद्धती, मेजरमेंटच्या काही पद्धती आहेत. आता एकच SI पद्धत वापरली जाते, पण पूर्वी काही पद्धती होत्या. जसं ओल्ड सिस्टीम्समध्ये कोणते कोणते सिस्टीम येतात बरं युनिटच्या? CGS, FPS आणि MKS. CGS मध्ये C रेफर्स सेंटीमीटर, G ग्राम आणि CS सेकंद. बरोबर. मग सेंटीमीटरमधून आपण काय मोजलं इथे? लेंथ. काय मोजलं? लेंथ. ग्राममध्ये काय मोजलं? मास. आणि सेकंडमध्ये काय मोजलं? टाईम. दुसरी एक जुनी सिस्टीम ऑफ युनिट्स होती FPS. FPS मध्ये F रेफर्स टू फूट, P पाऊंड, S सेकंद. बरोबर. मग FPS म्हणजे फूट, पाऊंड आणि सेकंद हे यूज करणारी पद्धत होती. ही पद्धत खास करून आहे ना ब्रिटिश लोकांनी वापरली. युरोपमध्ये ब्रिटनमध्ये ही पद्धत सिस्टीम वापरत होती. त्यामुळे या सिस्टमला आणखी दुसरं नाव काय आहे? ब्रिटिश सिस्टम ऑफ युनिट्स, किंवा यालाच इंग्लिश सिस्टम ऑफ युनिट्स असंही म्हणतात. आता इथे एखादा MCQ टाईप प्रश्न येऊ शकतो. डॅश डॅश इज कॉल्ड ब्रिटिश सिस्टम ऑफ युनिट्स किंवा इंग्लिश सिस्टम ऑफ युनिट्स. पर्यायांमध्ये असलेल्या भरपूर असतील, त्यापैकी काय लिहिणार आहे तुम्ही तिथे? FPS. ओके. हा प्रश्न नीटमध्ये पण येऊ शकतो, पण स्पर्धा परीक्षांमध्ये पण महत्त्वाचा असतो. मग राहील लक्षात. FPSलाच काय म्हणतो आपण? ब्रिटिश सिस्टम ऑफ युनिट्स किंवा इंग्लिश सिस्टम ऑफ युनिट्स. नंतर MKS मध्ये काय आहे? मीटर. M फॉर मीटर, K फॉर किलोग्राम अँड S फॉर
सेकंड. ही थोडी थोडी CGS सारखीच आहे, पण मग आता इथे सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंड आहे. म्हणजे हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या कॅल्क्युलेट करायला, जसं लॅबमध्ये आपण थोडंफार काहीतरी घेतो, औषधांमध्ये पण थोडं थोडं सगळं सामान घेतो, तिथे ठीक आहे CGS पद्धत, बरोबर ना. पण जेव्हा आपल्याला पार टनांमध्ये मोजायचं असतं, खूप लार्ज स्केलवरती मोजमाप करायचे असतात, त्यावेळेस CGS पद्धत खूप किचकट ठरते. आणि म्हणून मग फ्रेंच लोकांनी एक नवी पद्धत शोधून काढली. त्यांनी त्याला नाव दिलं काय? MKS. MKS म्हणजे मीटर, किलोग्राम, सेकंड. आता ही फ्रेंच लोकांनी शोधून काढली म्हणून याला काय म्हणतात? फ्रेंच सिस्टम ऑफ युनिट्स, किंवा यालाच मेट्रिक सिस्टम पण म्हणतात, किंवा यालाच डेसिमल बेस्ड सिस्टम असंही म्हणतात. हे प्रश्न नीट आणि स्पर्धा परीक्षा दोन्हींसाठी महत्त्वाचा आहे. मग आता याला डेसिमल का म्हणतात बरं? डेसिमलचा अर्थ काय? डेसिमल म्हणजे बेस्ड ऑन पॉवर्स ऑफ 10. 10च्या पटीत, दशमान पद्धती 10च्या पटीत असतं सगळं. 10च्या पटीत म्हणजे कसं की 100, 10च्या पटीत 100 येतो ना. 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर, बरोबर. किंवा 1000 पण 10च्या पटीत येते ना. 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्राम. हे सगळं 10च्या पटीतच चाललंय ना. मग त्याच्यामुळे त्याचं कन्व्हर्जन पण सोपं असतं, कन्व्हर्जन पण करणं सोपं असतं. म्हणून याला काय म्हणतो आपण? डेसिमल बेस्ड सिस्टीम पण म्हणतो, दशमान पद्धत म्हणतो. दुसरं मेट्रिक सिस्टीम पण म्हणतात त्याला. आणि तिसरं नाव काय? फ्रेंच सिस्टीम पण म्हणतात. राहील लक्षात? FPS कुठली सिस्टीम आहे? ब्रिटिश सिस्टम. आणि MKS कुठली सिस्टीम आहे? मेट्रिक. गुड गुड. डेसिमल किंवा मेट्रिक किंवा फ्रेंच सिस्टीम. आता ह्या सर्व पद्धती बंद झाल्या. आता कुठली पद्धत वापरली जाते? SI सिस्टम ऑफ युनिट्स. SI म्हणजे सिस्टम इंटरनॅशनल, म्हणजे इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. आता याचं ॲब्रिव्हिएशन SI असं का झालं? तर ही पद्धत कशावरती अवलंबून आहे? जी आपण शेवटची बघितली ना, MKS बघितली ना, फ्रेंच पद्धत. त्याच पद्धतीवरती आधारित आहे ही SI सिस्टीम. ही सिस्टीम पण डेसिमल पद्धतीवरती आहे, म्हणजे बेस्ड ऑन पॉवर्स ऑफ 10, बरोबर. आणि ही MKS पद्धतीवर म्हणजेच फ्रेंच पद्धतीवरती अवलंबून आहे. मग फ्रेंचमध्ये त्याला काय म्हटलं गेलं? ह्या सिस्टमला सिस्टम इंटरनॅशनली दे, फ्रेंच भाषेमध्ये होतं. आणि म्हणून त्याचं ॲब्रिव्हिएशन काय झालं? आधी S आला, नंतर I आला. आता हे माहितीसाठी गरजेचं आहे, ते काय परीक्षेत नाही विचारलं जात. पण मग आता सध्या इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड सिस्टीम कुठली आहे? SI म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. आता याच्यामध्ये ही MKS पद्धतीवर डिपेंड आहे, म्हणून याचे जे युनिट्स आहे ते MKS पद्धतीनेच आहे. म्हणजे लेंथ मीटरमध्ये मोजतो आपण, मास किलोग्राममध्ये मोजतो, आणि S फॉर सेकंड म्हणजे टाईम मोजतो याच्याने. मग आता हे बघितलं आपण हे सिस्टम. आता कोणती वापरतोय आपण? सिस्टम ऑफ युनिट्स SI. ओके. मग आता हे SI सिस्टम कधीपासून सुरू झालं, कधीपासून वापरायला सुरुवात झाली? तर हा प्रश्न स्पर्धा परीक्षेला महत्त्वाचा आहे. डेट नाही आठवली तरी चालेल, 14 ऑक्टोबर मी सांगून ठेवते, पण नाही आठवली तरी हरकत नाही, पण साल लक्षात ठेवा. किती? 1960 साली. 1960 साली पॅरिसमध्ये, फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 11वी जनरल कॉन्फरन्स जी झाली. कशाची जनरल कॉन्फरन्स होती ती? वेट अँड मेजर्स. मग वेट अँड मेजर्सवरची 11वी जनरल कॉन्फरन्स जी त्यावेळी फ्रान्सच्या पॅरिसमध्ये झाली, त्या कॉन्फरन्समध्ये असं ठरलं की आता इथून पुढे जगातील सर्व ठिकाणी, सर्व सायन्सच्या ज्या रिलेटेड ब्रँचेस आहेत त्या सगळ्यांमध्ये कुठली सिस्टम वापरली जाईल मेजरमेंटसाठी? SI सिस्टम ऑफ युनिट्स. ओके. मग आता आपण फंडामेंटल युनिट्स बघितले, 7 आहेत, बरोबर. कुठले कुठले येते 7 फंडामेंटल युनिट्स? परत सांगा. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स अँड लुमिनस इंटेन्सिटी. ओके. मग आता ह्या सगळ्यांच्या जे SI युनिट्स आहे ते बघू आपण. SI युनिट्स लेंथचं काय आहे? मीटर. मग त्याचं सिम्बॉल, SI सिम्बॉल काय? M. SI युनिटचं सिम्बॉल हे आहे SI युनिट. हे आहे त्याचं सिम्बॉल. आणि हे याला काय म्हणतो आपण? डायमेन्शन सिम्बॉल. ओके. मग लेंथचं SI युनिट मीटर, जे सिम्बॉल काय त्याचा? स्मॉल m, आणि त्याचं डायमेन्शन आहे कॅपिटल L. मास म्हणजे वस्तुमान, ते कशात मोजतो आपण? किलोग्राममध्ये, ज्याचं
युनिटचं सिम्बॉल आहे KG आणि त्याचं डायमेन्शनल सिम्बॉल काय आहे कॅपिटल M. डायमेन्शनल सिम्बॉल नेहमी ब्रॅकेटमध्ये लिहितात आणि कॅपिटल लिहितात. टाईमचं SI युनिट काय आहे सेकंड. त्याचं डायमेन्शनल त्याचं युनिट सिम्बॉल काय आहे S स्मॉल s आणि डायमेन्शनल सिम्बॉल काय आहे इन ब्रॅकेट कॅपिटल T. ओके. नंतर टेम्परेचर आपण मोजतो केल्विन. आता टेम्परेचर आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने मोजतो. कधी मोजतो आपण डिग्री सेल्सिअसमध्ये, कधी फॅरेनहाईटमध्ये आणि कधी केल्विनमध्ये. मग केल्विनमध्ये कधी मोजाल जर समजा तुम्हाला हवामान सांगायचं आज किती टेम्परेचर आहे, आज आपल्या इथलं वेदरचं आजचं टेम्परेचर सांगाल तर आपण कशात सांगतो बऱ्याचदा डिग्री सेल्सिअसमध्ये. आज 30 डिग्री सेल्सिअस आहे, रात्री 34 डिग्री सेल्सिअस आहे, पहाटे 28 डिग्री सेल्सिअस आहे, असं काहीतरी सांगतो बरोबर. डॉक्टर लोक ताप कशात मोजतात फॅरेनहाईटमध्ये. 101 फॅरेनहाईट ताप होता, 104 फॅरेनहाईट ताप होता. आणि फिजिसिस्ट लोक किंवा सायंटिस्ट लोक कशात मोजतात टेम्परेचर केल्विनमध्ये. मग टेम्परेचर फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये आपण मोजतो ते केल्विनमध्ये, ज्याचा युनिट सिम्बॉल आहे K आणि डायमेन्शनल सिम्बॉल काय आहे इन ब्रॅकेट थीटा. याला काय म्हणतात इलेक्ट्रिक करंटचं SI युनिट काय आहे एम्पियर. ज्याचं हे युनिट सिम्बॉल काय आहे कॅपिटल A आणि डायमेन्शनल सिम्बॉल काय आहे इन ब्रॅकेट कॅपिटल I. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशात मोजतो आपण मोलमध्ये. SI युनिट त्याचं मोल आहे, ज्याचं सिम्बॉल आहे MOL. E काढून टाकला की त्याचं होतं ते युनिट सिम्बॉल आणि ज्याचं डायमेन्शनल सिम्बॉल काय आहे कॅपिटल N इन ब्रॅकेट कॅपिटल N. 7th ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता, ती कशात मोजतो आपण कॅन्डेलामध्ये, ज्याचं युनिट सिम्बॉल आहे स्मॉल c अँड स्मॉल d CD आणि ज्याचं डायमेन्शनल सिम्बॉल आहे कॅपिटल J. ओके. आता डायमेन्शनल सिम्बॉल आपण पाहिलं. आता डायमेन्शन म्हणजे काय सांगता येईल का मराठीत? नाही. डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी टेल्स अस हाऊ इट डिपेंड्स ऑन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. म्हणजे आपल्याला डायमेन्शन काय सजेस्ट करतं, काय सांगतं तर दिलेली भौतिक राशी ही मूलभूत राशीवर कशा प्रकारे डिपेंड आहे हे दर्शवणारी संकल्पना म्हणजे डायमेन्शन. म्हणजे जसं कॅपिटल L असं असलं म्हणजे काय तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की इथे काय मोजली आहे लेंथ. कॅपिटल M इन ब्रॅकेट असेल तर आपण काय म्हणू शकतो त्या भौतिक राशीमध्ये कसला समावेश अजून वस्तुमान. T म्हणजे टाईम. या पद्धतीने आपण आधीच्या चार्टमध्ये बघितले ते 7 फंडामेंटल युनिट्सचे डायमेन्शनल सिम्बॉल्स. ओके. आता फंडामेंटल युनिट झालं. आता डिराइव्ड युनिटकडे आधी बोलू आपण. डिराइव्ड युनिट म्हणजे काय आता होईल की असे युनिट्स की जे काय दाखवतात डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी दाखवतात बरोबर ना. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीसाठी वापरले जाणारे युनिट फंडामेंटल झाले. आता डिराइव्ड क्वांटिटीसाठी जे वापरले जातात ते काय झाले डिराइव्ड युनिट. मग आता डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचं उदाहरण बघू. वेलॉसिटी कशी मोजतो आपण डिस्टन्स अपॉन टाईम. आता डिस्टन्स म्हणजे काय झालं लेंथ आणि टाईम आहे. ह्या दोन्ही आहेत का मूलभूत राशी. तर आता वेलॉसिटीचं डिराइव्ड युनिट कसं होतं लेंथसाठी आपण युनिट काय वापरतो M. टाईमसाठी वापरतो S मीटर पर सेकंद झालं. वेलॉसिटीचं डिराइव्ड युनिट काय झालं मीटर पर सेकंद. पण मग आता त्याचं डायमेन्शन शोधायचं असेल आपल्याला तर डायमेन्शन हे या पद्धतीने कसंच लिहिलं जात नाही. हे सगळं एका लाईनमध्येच असतं डायमेन्शनमध्ये. मग आता हे एका लाईनमध्ये येण्यासाठी आपल्याला T वर घ्यावं लागेल. मग T वरती घेतला मग जे आपण खालून वरती घेतो त्या सगळ्यांच्या डोक्यावरती मायनस चिन्ह द्यायचं. मग आता इथे एकच T आहे ना. मग तो T जेव्हा वरती येईल तेव्हा त्याला -1 असं त्याच्या डोक्यावर ठेवून द्यायचं. याचा अर्थ काय हे त्याचं आय कार्ड आहे Tचं काय त्या खालून वरती आलाय. मग व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय झालं बरं इन ब्रॅकेट कॅपिटल L आणि T खालून आलाय म्हणून त्याला -1 बरोबर. मग आता हे असे प्रश्न येऊ शकतात की खालीलपैकी डॅश डॅश हे व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आहे. मग ऑप्शनमध्ये तुम्हाला हे असं असेल किंवा हे असं पण असू शकते. तर हे सांगते मी MKS किंवा आपण ज्या मूलभूत राशी आहेत 7 पैकी पण ज्या 3 राशी आहेत ना पहिल्या ह्या इतक्या कॉमन आहेत की त्या बऱ्याच यांच्यामध्ये आपण वापरतो. कोणत्या मास लेंथ आणि टाईम.
ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ना ह्या खूपदा वापरल्या जातात आणि म्हणून जनरली ते लिहिण्याचा प्रघात पण पडला एक. म्हणजे समजा आता M0चा अर्थ काय, इथं M काही आहे का, मास आहे का, नाही. एक L आहे म्हणजे एक लांबी मोजली आपण, एक अंतर मोजलंय. आणि T-1 म्हणजे इथे काय झालंय, आपण जे वेळ लागलाय त्या लांबीसाठीचा तो काय जो वेळ असेल तो त्याच्याने आपण याला भागलंय असा अर्थ होतो ना या सिम्बॉलचा. मग प्रश्नामध्ये कधी कधी असे असू शकतं म्हणजे ऑप्शन्समध्ये की डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी लिहा. मग ऑप्शनमध्ये कधी कधी एवढंच असेल काय, L-T त्याच्यावरती -1 किंवा या पद्धतीने पण असेल काय, M0L-T-1. मग ह्या दोन्हींपैकी काही पण आलं तर कन्फ्युजन होईल का आता, नाही ना. पण तो M घेतला का, तिघांपैकी जे नसेल ते घ्यायचं. ह्या 3 ज्या आहेत ना ह्या खूपदा येतात ना, त्या ऑप्शन्समध्ये कधी कधी असं पण लिहिलेलं असू शकतं M0. इथे M0 म्हणजे काय, मास आपण काउंट केलेलाच नाही, तर असाच अर्थ होतो त्याचा. हा, पण जर आपण लेंथ काउंट केली नसेल आणि मास काउंट केला असेल तर मग M येईल आणि L0 येईल. म्हणजे हे जे महत्त्वाचे 3 आहेत ना, मास, लेंथ, टाइम, त्यांच्यापैकी जर एखादी क्वांटिटी नसेल काउंट केलेली ना तर मग तिथे 0 येईल. आलं लक्षात. पण मग ऑप्शनमध्ये असं पण असू शकतं ना, असं पण असू शकतं. मग दोन्ही पण जर आले किंवा दोन्ही पण आले असं येऊ शकतं ना, बोथ, नन असं पण येतं नाही का कधी कधी. ही स्पर्धा परीक्षांमध्ये खास करून असे चकवणारे प्रश्न असतात. नीटमध्ये एवढं काय गोंधळ नसणार आहे, पण तरी समजावं म्हणून मी सांगितलंय. आता समजा पुढचं उदाहरण घेऊ आपण, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, त्वरण. आपण ॲक्सेलरेशन कसं काउंट करतो, कसं काढतो आपण, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग आता व्हेलॉसिटी आपण इथं कशी काढली, डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स अपॉन टाइम डिवायडेड बाय टाइम. मग आता इथं 2 वेळा टाइम आलंय, मग डिस्टन्स अपॉन टाइम स्क्वेअर झाला. मग आलं का लक्षात, इथे व्हेलॉसिटी कशी मोजतोय आपण, डिस्टन्स अपॉन टाइम डिवायडेड बाय टाइम. मग डिस्टन्स अपॉन टाइम स्क्वेअर, 2 वेळा टाइम आलाय म्हणून टाइम स्क्वेअर झाला. ओके. मग आता डिस्टन्स म्हणजे काय, तर लेंथचा डायमेन्शनल सिम्बॉल काय आहे, कॅपिटल L. टाइम स्क्वेअर याचं डायमेन्शनल सिम्बॉल काय येईल इथे, T² येईल ना. पण डायमेन्शन लिहिताना आपण ते खालीवर लिहितो का, नाही. मग आता हा T खालून वरती जाईल, मग त्याच्या गळ्यात काय अडकवून द्यायचं आपल्याला, त्याच्या डोक्यावर -2, बरोबर ना. मग ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काय झालं, ऑप्शनमध्ये असं पण असू शकतं काय, L-T⁻² किंवा M0L-T⁻² असं पण असू शकतं. बरोबर, इथपर्यंत आलं लक्षात. आता फोर्स म्हणजे काय, बल कसं मोजतो आपण, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मग आता मास कशात मोजतो आपण, मासचा डायमेन्शन फॉर्म्युला काय आहे, कॅपिटल M. ॲक्सेलरेशनचा डायमेन्शन फॉर्म्युला काय आहे, L-T⁻². मग यांचा मल्टिप्लिकेशन केलंय, मग यांचं फोर्सचा डायमेन्शन काय येईल, M-L-T⁻². झालं, समजलं. हां, आता वर्क डन म्हणजे काम किती झालं. तर वर्क डन कसं काढतो आपण, किती फोर्स लावला आणि डिस्प्लेसमेंट किंवा किती झालं. ओके. मग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा वर्कचा फॉर्म्युला आहे. मग फोर्सचं डायमेन्शन काय आहे, M-L-T⁻², फोर्सचं झालं, बरोबर. आता इंटू L इंटू डिस्प्लेसमेंट आहे ना, फोर्सचं हे लिहिलं आपण. आता त्याला डिस्प्लेसमेंटने गुणायचं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे लांबी झाली, ती कशात मोजतो आपण, त्याचं डायमेन्शन काय आहे, कॅपिटल L. मग आता हा फॉर्म्युला कसा झाला, आता इथं M तर एकच राहिला, बरोबर. L इथं पण L आणि इथं पण L आहे, म्हणजे हा काय झाला, H². वर्कचं डायमेन्शन काय झालं आता, M²T⁻². हां, राहील लक्षात. हां, डायमेन्शनचा यूज काय होतो, डायमेन्शन कळालं आपल्याला. डायमेन्शन काय असतं की ते काय दाखवतं आपल्याला, की जी आता आपल्यासमोर जी क्वांटिटी ठेवलेली आहे ती मूलभूत राशीवर कशी डिपेंड आहे हे समजलं आपल्याला. मग आता ह्या डायमेन्शनचा वापर कुठे कुठे केला जातो, तर कोणतंही युनिट कन्व्हर्ट करायचं असेल, ह्या युनिटमधनं त्या युनिटमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर फॉर्म्युला वापरला जातो. एखादं सूत्र योग्य आहे किंवा नाही, करेक्ट आहे की नाही हे शोधण्यासाठी पण डायमेन्शन वापरतात. सूत्र योग्य आहे की नाही हे कसं ठरवतात, आपल्याला जे सूत्र दिलं आहे त्याच्या दोन्ही बाजूला सेम डायमेन्शन आले पाहिजे. जर त्या दोन्ही बाजूचे डायमेन्शन सेम असतील तर ते सूत्र योग्य आहे, करेक्ट आहे असं मानलं जातं. नंतर किंवा नवे इम्पेरिकल फॉर्म्युले बनवण्यासाठी पण डायमेन्शन चा उपयोग होतो.
किंवा डिराइव्ड युनिट काढण्यासाठी पण होतं. आता आपण जे डिराइव्ड युनिट्स काढलेत, मग आता याच्यावरती पॉसिबल क्वेश्चन्स कसे येऊ शकतात, हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. पॉसिबल क्वेश्चन्स कसे येतील डायमेन्शन्सवरती, तर हे बघा एक उदाहरण दाखल दिले. वर्क डन हॅज डायमेन्शन. वर्क डनसाठीचं डायमेन्शन या खालीलपैकी कोणतं आहे? आताच बघितलं आपण, सांग बरं कोणतं आहे हे चारपैकी. वर्क डन पाहिलं ना आपण, चौथा हे उदाहरण पाहिलं ना. वर्क डन म्हणजे काय, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट पाहिलं आपण, आठवतं? वर्क इज इक्वल टू काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सचा डायमेन्शन फॉर्म्युला काय आहे, mLT⁻². ओके, आणि इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे L. मग वर्कचा डायमेन्शन काय, mL²T⁻². हे काय झालं, डायमेन्शन कसलं, वर्कचं. हां, मग आता इथे प्रश्न काय विचारला आपल्याला, वर्क डन हॅज डायमेन्शन. मग वर्कचं डायमेन्शन काय आहे, आत्ताच बघितलं आपण, 1L2T⁻². हा काय वर्क डनचा डायमेन्शन. असे प्रश्न येऊ शकतात. मग इथे वर्क डन ऐवजी फोर्स असेल तर फोर्सचं डायमेन्शन शोधून लिहा. ॲक्सेलरेशन असेल, वेलॉसिटी असेल. समजलं इथपर्यंत? मग आता दुसरं काय डायमेन्शन, असा पण प्रश्न येऊ शकतो, चेक डायमेन्शनल करेक्टनेस ऑफ द इक्वेशन. मग एखादी इक्वेशन दिलेली, उदाहरण S इज इक्वल टू μT प्लस 1/2 किंवा हाफ पण म्हणतात ना याला, AT². तर ही आहे ना, ही कायनेमॅटिक इक्वेशन आहे. तर मग ही इक्वेशन योग्य आहे, करेक्ट आहे की नाही हे शोधणं पण विचारू शकतात बोर्ड एक्झामला पण. मग ते कसं, किंवा आता ही कायनेटिक इक्वेशन आहे जिथे S काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट कशात मोजतो आपण, मीटरमध्ये मोजतो. त्याचं डायमेन्शन काय आहे, L. नंतर म्यू म्हणजे काय, तर इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी मोजतो आपण, वेलॉसिटी कशात, m मीटर पर सेकंदमध्ये. आणि त्याचं डायमेन्शन काय आहे, आपण बघितलं होतं वेलॉसिटीचं डायमेन्शन LT⁻². ओके, नंतर इथे T म्हणजे टाईम आहे, टाईम सेकंदमध्ये मोजतो. त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला, डायमेन्शनल सिम्बॉल कॅपिटल T. आणि इथे काय आहे, A म्हणजे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन आपण कशात मोजतो, मीटर पर सेकंद स्क्वेअर, ज्याचं डायमेन्शन काय आहे, LT⁻². ओके, आणि इथे पुन्हा T² आला आहे म्हणजे टाईमच आहे. मग आता आपल्याला हे इक्वेशन बरोबर आहे की नाही कसं शोधायचं आहे, तर पहिले तर इकडे S जी लेफ्ट बाजू आहे, लेफ्ट साईडला काय S काय आहे, डिस्प्लेसमेंट दर्शवते. मग डिस्प्लेसमेंट आपण कशात मोजतो, आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ मोजतोय ती. मग ती लेंथचा डायमेन्शन काय आहे, L. मग हा S साठीचा डायमेन्शन लिहिला आपण काय, इन ब्रॅकेट कॅपिटल L. मग आता ही इकडची जी इक्वेशन आहे, ही इक्वेशनचं डायमेन्शन पण जर फक्त L आलं तर ही इक्वेशन करेक्ट आहे असं म्हणता येईल. तर मग आता इकडची इक्वेशन, आता इथे तर Lच आहे त्याच्यामुळे इकडे काही लक्ष द्यायची गरज नाही. आता आपण इथे बघू, म्यू म्हणजे काय, इथे आलं इनिशियल वेलॉसिटी. वेलॉसिटीचं डायमेन्शन काय आहे, LT⁻². ते मी पूर्णच तसंच मांडलंय फक्त. आता आधी आपण असं बघू ना UTचं. मग आता आधी आपण एवढा पार्ट बघू, UT. मग म्यूटी, तर मग म्यूटीचं हे काय आहे, म्यू म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी. मग त्याचं डायमेन्शन काय आहे, LT⁻². हा म्यूचा झाला. नंतर इंटू T काय इथे, टाईम. मग आता -1 आणि +1 कॅन्सल झाले. मग आता इथे काय उरला फक्त, बरोबर ना, इथे काय उरला फक्त डायमेन्शन L उरला. ओके, पण आता इथे पुढे प्लस पण आहे, +½ AT². ओके, तर मग आता हे हाफ जाऊ दे, हाफ ही इक्वेशन जाऊ दे, आपल्याला इथे फक्त डायमेन्शन शोधायचं, आपल्याला ते इक्वेशन सोडवायचं नाही आहे तसं. तर मग हाफचं जाऊ दे, विचार सोड. ए म्हणजे काय आहे, ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काय आहे, LT⁻². ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काय आहे, LT⁻² इंटू टाईम आहे, इथे टाईम स्क्वेअर आहे, मग त्याचं डायमेन्शन T² येईल. मग -2 +2 कॅन्सल झाले, टाईम उरला सगळा, उरलं काय, L. मग हा L इथे पण उरतोय आणि इथे पण दोन्ही ठिकाणी Lच आलंय. मग हे डायमेन्शन काय आहे, ही इक्वेशन काय आहे, करेक्ट. बरं, ओके, आजचा आपला फिजिक्सचं लेक्चर इथेच संपलं. उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तसेच तुमच्या दोस्त मंडळींना जे 11वी सायन्सला ॲडमिशन घेणार आहेत त्या सगळ्यांना ही लिंक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नमस्कार.